नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सुहास आणि कीर्ती बेडरूममध्ये आलेले असतात. दोघेही खूप खुश असतात आणि कीर्ती म्हणते की बघितलं ना, आज दोन्ही बाजूने काय झालं, फायदा तर आपलाच झाला. आणि आईने बघितलं का, आज काकूला कसे आता दूर लोटले आणि आई कशी काकूला बोलली ते. सुहास म्हणतो पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या दोघी अगोदर जावा आहेत यापेक्षा त्या दोघी अगोदर सख्या बहिणी आहेत याचा तू विचार कर. कीर्ती म्हणते की ते सगळं मला माहिती आहे, पण आज काकूने जे आईला सुनावलं ना, ते काकूच्या डोळ्यात काकूला सहन झालं नाही बरं का. कीर्ती म्हणते की या घरात हे असे छोटे मोठे वाद हे वाढायलाच हवे आणि हे वाद कसे वाढवायचे ना, याची जबाबदारी आपली आहे बरं का सुहास. आणि आता टरबूज खात सुहास म्हणतो की अगदी बरोबर किटू डार्लिंग, मी कायम तुझ्यासोबत आहे. कीर्ती म्हणते सुहास आता तर तू माझ्यासारखाच विचार करायला लागला. हसतच सुहास म्हणतो की वान नाही पण गुण लागलाय ना कीर्ती. कीर्ती म्हणते की सुहास हे सगळं असंच घडत राहिलं पाहिजे आणि हे घडवलं कोणी, आपण घडवलं, तेव्हा पुढे सुद्धा जे काही घडायचं ते आपल्यालाच घडवायला हवं. आणि आपण जे घडवलं ते कुणाला नाही कळलं सुहास, आपण तर राहिलो नामानिराळे. हे ते आता सगळं लक्षात येताच कीर्ती खूप खुश झालेली असते. सुहास आता म्हणतो की कीर्ती आपल्याकडे आपल्याला मदत करणारा अजून एक माणूस आहे बरं का. तर कीर्ती म्हणते कोण. सुहास म्हणतो आहे एक. तर कीर्ती विचार करू लागते. इकडे आता लक्ष्मण उर्मिला संपदा बेडरूममध्ये असतात. संपदा आता दोघांनाही समजावते आणि म्हणते की आता सगळा प्रॉब्लेम सॉल्व आउट झाला, तुम्ही दोघं कशाला भांडतायत. उर्मिला म्हणते मी तर कुठे भांडते, हेच माझ्याशी चांगलं बोलत नाहीयेत. लक्ष्मण म्हणतो की तुला काय समजून घ्यायचंय. लक्ष्मण म्हणतो तू कसलीही शहानिशा न करता, कोणताही विचार न करता त्या आजीवरती तू आरोप केलेस उर्मिला, तुला कळतंय का काही. आणि लक्ष्मण म्हणतो की हे सगळं बोलत असताना ना मला लाज वाटत होती. उर्मिला म्हणते मी काही मुद्दाम केलं का. तर मोठ्याने ओरडत लक्ष्मण दम देत म्हणतो की हे व्हायलाच नको होतं. लगेच लक्ष्मण म्हणतो की सगळं वातावरण उर्मिला तू बिघडून टाकलं. अगं त्यांची जबाबदारी आपल्यावर आहे आणि तू एका क्षणात सगळं काही संपवून टाकलंस. उर्मिला म्हणते झाली ना माझी चूक आणि त्यासाठी माझी चूक झाली ते मी मान्य करून माफीसुद्धा मागितली. आता काय पाय धरू का. तेवढ्यात आता पाठीमागून सीताई आता त्यांच्या रूममध्ये येते आणि पाठीमागून सीताई तिथे येत म्हणते की उर्मिला मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. रागाने उर्मिला म्हणते की मला कुणाशी काही बोलायचंही नाही आणि कुणाचं काही ऐकून घ्यायचंही नाही. संपदा आता मध्ये बोलू लागते. तर लगेच आता उर्मिला म्हणते संपदा तू लहान आहेस आणि मी तुझी आई आहे याचं भान असू दे. आणि आता ते ऐकून सगळं सीताई म्हणते की उर्मिला तू संपदावर एवढी का रागवतेस आणि एवढा आरडाओरड का करते ग, माझं काहीच ऐकून घेणार नाहीस का तू. सीताई म्हणते मी फक्त तुझ्याशी बोलायला आले एवढंच झालं. लक्ष्मण म्हणतो की सीताई मी बोलतो तिच्याशी. इकडे आता माई आजी ही बेडरूममध्ये आराम करत असते. वंदना म्हणते की माई आजी आता बरं वाटतंय ना. विचार करत माई आजी म्हणते आता बरं वाटतंय पण वंदे आपण जाऊयात बरं आपल्या घरला. माई आजी आता असा विचार करत असताना वंदना म्हणते आपण आपल्या घरी जायचंच आहे पण तुम्ही पूर्णपणे बरे झाल्याशिवाय नाही. आणि तेवढ्यात आशू तिथे येत म्हणतो की आजी बरं वाटतंय ना आता आणि तुम्ही उठून का बसलात. माई आजी म्हणते की बसून झोपून अंग दुखतंय. आशू म्हणतो की ते काही नाही, डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय ना, मग कशाला उठताय तुम्ही. वंदना आता आशूकडे बघू लागते. दोघींकडे बघत आता आशू म्हणतो की तुम्ही आज जे वागलात ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे बरं का. माई आजी म्हणते काय केलं आम्ही आता. आशू म्हणतो की तुम्ही मला मुलगा मानता ना. माई आजी म्हणते हो. आशू म्हणतो की मग तुम्ही माझं ऐकत का नाही येत, माझ्यावरती तुम्ही का नाही विश्वास ठेवला. आशू म्हणतो की तुम्ही तडकाफडकी निर्णय घेऊन कुणालाही न सांगता जमीन विकली. अहो तुम्ही जर माझ्याकडे आला असतात आणि मला हे सगळं सांगितलं असतं तर मी यातून पर्यायी उत्तर तुम्हाला दिलं असतं ना, यातून काहीतरी सोल्युशनसुद्धा काढलं असतं आणि पर्यायी उत्तर पण शोधलं असतं. पण तुमचा माझ्यावर विश्वासच नाही आहे आई. माई आजी म्हणते की विश्वास आहे माझा पण विश्वास ठेवून किती विश्वास करणार. आणि आता आशू म्हणतो की तुम्ही मला मुलगा मानता ना का जावई म्हणता. माई आजी म्हणते की किती जरी झालं ना हे माझ्या लेकीचं सासर आहे, तेव्हा तुम्ही कशाला वाईट वाटून घेता असे आता माई आजी आशूला सांगते. आशू म्हणतो हे बघा तुम्हाला शिवा जरी सोडून इकडे या घरी राहायला आली ना तरीसुद्धा तिच्या मनातलं तुमच्याविषयीचं स्थान अजिबात कमी झालेलं नाही. तेव्हा तुम्ही तिच्याविषयी असा विचार का करता असे आता प्रश्न आशूने माई आजी आणि वंदनाला केलेला असतो.
माई आजी म्हणते तसं नाही आशू, तू काय आम्हाला परका नाही आहे, आमचा तू मुलगाच आहे. तर आशू म्हणतो मग तुम्ही असा विचार करायलाच नको. आणि त्यानंतर मग माई आजीकडे बघत आशू म्हणतो की मुलगा आहे ना मी तुमचा, मग माझ्या या घरी तुम्ही हक्काने राहायचं. माई आजीला खूप हायसं वाटलेलं असतं आणि प्रेमाने आशूचे गालगुच्छे ओढत माई आता त्याची दृष्ट काढते. तर आता आशूला देखील खूप आनंद झालेला असतो. इकडे आता सीताई तिच्या बेडरूममध्ये विचार करत असते. तर तेवढ्या शिवा तिथे येते. शिवा येताच आता सीताई काम करत असल्याचे दाखवते. शिवा म्हणते मी करते काम. तर सीताई म्हणते नाही करते ना मी, काय ग शिवा. आणि पुन्हा सीताई काम करू लागते. तर शिवा म्हणते की तुम्ही ते काम राहू द्या बरं, अगोदर मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. शिवा आता पटकन सीताईला कॉटवर बसवते आणि सांगते की तुम्ही माझ्याशी खोटं बोलू नका, नक्की काय झालं ते सांगा. तर सीताई म्हणते कुठं काय झालंय. शिवा म्हणते हे बघा माझ्याशी खोटं बोलू नका बरं का सीताई. आणि त्यानंतर आता शिवा ही सीताईला खूप आग्रह करताच आता सीताई म्हणते की घरात काही परिस्थिती ठीक नाही आहे शिवा. अगं उर्मिला ती माझ्याशी चिडली आणि माझ्याशी ती धड बोलतही नाही. मी तिला काही सांगायला गेलं तर ती माझं काही ऐकूनही घेत नाही. सीताई म्हणते की या सगळ्यांमुळे आतून कुठेतरी मलाच राग येतोय शिवा. आणि आता ते ऐकून शिवा म्हणते हे बघा सीताई तुम्हाला राग येतो ना, तुम्ही एक काम करा, ही उशी पकडा आणि जोरजोराने या उशीला मारा. सीताई म्हणते की काय ग शिवा काहीही पण. तर आता शिवा म्हणते खरंच सीताई मी तुम्हाला खरं सांगते सगळा राग निघून जाईल. तर आता हळूच सीताई त्या उशीला मारते. आणि शिवा म्हणते असं नाही तुम्ही पकडा बरं उशी. सीताई आता उशी पकडते तर जोराने शिवा उशीला मारते. आणि लगेच सीताई म्हणते काय शिवा. तर शिवा म्हणते हो असंच. शिवा म्हणते हे असंच असतं, जेव्हा आपल्या हातात काही गोष्टी नसतात त्यावेळेस त्या वेळेच्या नुसार सोडून द्याव्या लागतात. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की जे काही गिल्ट येतंय ना, तर हे गिल्ट सगळं या उशीवरती काढा आणि तुम्ही या उशीला मारा, म्हणजे तुमचा राग शांत होईल. शिवा म्हणते तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, मग या उशीला जोरात मारा. तर सीताई जोरात मारते आणि जोरात मारत सीताई ती उशी खाली टाकते आणि कपाळाला हात लावून रडू लागते. शिवा म्हणते मनात गोष्टी सासून ठेवून उगाच आपल्याला त्रास का करून घ्यायचा सीताई, तुम्हीच मला सांगा ना. तेव्हा आता शिवा म्हणते की तो राग असा बाहेर काढायचा असतो. इकडे आता दिव्या ही कीर्तीच्या बेडरूममध्ये आराम करत असते. तर तेवढ्यात कीर्ती आता दिव्यासाठी ज्यूस घेऊन येते आणि म्हणते की दिव्या हे बघ मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन आले आणि तुला आता आराम करायला हवा. ते ऐकून आता दिव्या तर आश्चर्याचा दिव्याला धक्का बसतो आणि कीर्तीकडे बघत म्हणते की चक्क कीर्ती आज माझ्यासाठी तू स्वतःहून ज्यूस घेऊन आली. कीर्ती आता खाली दिव्या शेजारी बसते आणि म्हणते त्याचं काय आहे, काही जरी झालं मी कशी जरी वागले ना तुझी काळजी घ्यायला हवी दिव्या, कारण तू आता प्रेग्नंट आहेस ना. चंदन आता ते सगळं शेजारून बोलणं ऐकत असतो. कीर्ती म्हणते की आणि जे घडलंय ना त्याबद्दल सुद्धा मी विचार केलाय बरं का, त्यावेळेस मला कळलं माझं चूक होतं आणि तू बरोबर होतीस दिव्या. दिव्या आता खुश होती. आणि काकूने पण असा डायरेक्टली आजीवरती काकूने आरोप करायला नको होता. दिव्या म्हणते तू पण केलाच ना. कीर्ती म्हणते की केला मी आरोप, पण माझं कारण वेगळं होतं, कारण काकूने मला तसं सांगितलं होतं ना, तेव्हा माझा सुद्धा गैरसमज झाला होता. कीर्ती म्हणते की काकूने डायरेक्टली असं आजीला बोलायला नको होतं, म्हणजे काकूला जरी डाऊट आला होता तर आजीला बाजूला घेऊन काकूने विचारायला हवं होतं, असे कीर्ती आता दिव्याला समजावते. आणि कीर्ती म्हणते बघ ना शिवाने काहीच बोलली नाही शिवा, आणि शेवट तिने तिच्या सासरचीच निवड केली. बघितलं का. कीर्ती म्हणते की शिवाने काय केलं, शिवाने त्यांचीच बाजू घेतली, तुमची बाजू सोडून दिली. विचार करत आता दिव्या म्हणते की मला सुद्धा तेच अपेक्षित होतं. ते ऐकून आता चंदन म्हणतो की दिव्या तू काय बोलतेस, कळतंय का तुला. तर दिव्या म्हणते काय चुकीचं बोलते चंदन मी. दिव्या म्हणते की शिवा वाईट नाहीये, पण आज तिने माई आजीची बाजूच घ्यायला हवी होती. चंदन आता विचार करतो आणि कीर्ती विचार करते की मला हेच हवं आहे दिव्या, मला फक्त माझा फायदा करून घ्यायचा आहे. इकडे आता दिव्या विचार करते की तू काय करते ना कीर्ती ते मला कळतंय, पण मला सुद्धा हेच हवं आहे. दोघीही आपापसात त्या बोलण्यातून आता विचार करत असतात. दिव्या म्हणते कीर्ती तुझं बरोबर आहे, मला तुझं म्हणणं पटतंय बरं का. तेवढ्यात चंदन म्हणतो मला तुमचं म्हणणं अजिबात नाही पटत, आणि रागाने चंदन तेथून बाहेर निघून जातो. इकडे पटकन कीर्ती म्हणते शिवानी ना या सगळ्यांना एवढा चांगुलपणा दाखवला, तिच्यातले वाईट गुण आणि ती कुणालाच वेगळी वाटत नाही आणि वाईट वाटत नाही. कीर्ती म्हणते जाऊ दे उगाच मी काकूच्या बोलण्यात आले, आणि पुन्हा कीर्ती आता दिव्याची माफी मागते. इकडे आता शिवासुद्धा तिच्या बेडरूममध्ये आता उदास होऊन विचार करत बसलेली असते आणि आशू शिवाकडे बघतो. पटकन आशू आता शिवासमोर बसतो आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की खरंच
आता सगळ्यांना मोटिवेशनची गरज आहे. माझ्या ओळखीची एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती सगळ्यांना मोटिवेशन देऊ शकते, असे आता आशू हा शिवाला बोलतो. आणि एवढं तर तू करूच शकते शिवा, असे आशू बोलताच आता शिवा म्हणते की तू कोणती व्यक्ती आहे ते तरी सांग. पटकन आता शिवाची खुर्ची आरशासमोर घेऊन जात आशू म्हणतो, हीच आहे ती व्यक्ती. बघ शिवा, तूच हे सगळं करू शकतेस आणि तूच सगळ्यांना मोटिवेट करू शकतेस, असे आशू शिवाला सांगतो. शिवा म्हणते की आशू, खरंच मला कळत नाही आता हे सगळं कसं निस्तरायचं आणि कुणाला कसं समजवायचं. तर आता आशू आग्रह करत शिवाला तयार करतो आणि म्हणतो की शिवा, काहीही करून तू हे करू शकतेस, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. शिवा म्हणते की कसं करायचं तेच मला काही कळत नाही आहे आशू. शिवा म्हणते की हे सगळं माझ्यामुळे होतं आहे का? तर आशू म्हणतो की शिवा, हे सगळं तुझ्यामुळे अजिबात होत नाही आहे, तू उगाच स्वतःला दोष देऊ नकोस. हे बघ शिवा, मी तुझ्यासोबत आहे, आपण सगळ्यांना मोटिवेट करू आणि सगळ्यांना त्यांच्या पायावर पुन्हा आनंदाने उभा करू. मी तुझ्यासोबत आहे ना शिवा, असे आशू आता शिवाला सांगतो. आणि आशूने आता शिवाला मोटिवेट करण्यासाठी तयार केलेले असते आणि पटकन शिवा ही आशूच्या मिठीत येते. तर आशू प्रेमाने शिवाला धीर देतो. तर आता माई आजीचे घर आशू आणि शिवा कसे माई आजीला मिळवून देणार आणि दिव्या कीर्तीचा प्लान कसा फाट्यावर मारून आता शिवा ही पुन्हा सगळ्यांच्या मनात कशी स्वतःसाठी मोठा न्याय करून जागा घेणार, हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.